आषाढी एकादशी निमित्त धाकटी पंढरी भक्तांनी अवघी दुमदुमली होती। रात्रीपासून गडावर भक्त दाखल झाले होते। रात्री 12:30 वाजता गडाचे महंत गुरुवर्य शिवाजी बाबा व संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये विठ्ठल रुक्माई मातेची महापूजा संपन्न झाली व त्यानंतर भक्तांसाठी मंदिर खुले करण्यात आले। दिवसभर पोलीस व स्वयंसेवक भक्तांच्या दिमतीला होते। यावेळी महंत गुरुवर्य शिवाजी बाबा व मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांना सुखाच्या आनंदाचे दिवस येऊ दे, राज्यातील शेतकरी राजा सुखी होऊ दे असे पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले। धाकटी पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणगडावर देवशयनी आषाढी एकादशी निमित्त बीडसह जिल्हाभरातून भाविक भक्त मोठ्या गुण्यागोविंदाने दाखल झाले होते। आलेल्या वारकऱ्यांना गडाच्या भोवताली रोडच्या कडेला ठिकठिकाणी पाण्याची, खिचडीची आदी फराळाची सोय करण्यात आली होती। तसेच गडावर आल्यानंतरही गडाच्या वतीनेही फराळाची, आरोग्याची, पाण्याची सोय करण्यात आलेली होती। विठ्ठल नामाचा जप करीत आषाढी वारीनिमित्त सकाळपासूनच पंचक्रोशीतील गावातील दिंड्या नारायणगडावर दाखल झाल्या होत्या। गडावरती शिरूर व बीड पोलिसांचा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। बीड व शिरूर पोलिसांनी एकादशीच्या आधी गडावरती जाऊन सविस्तर आढावा घेतला होता। पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी दिवसभर भक्तांची ओढ चालूच होती। रात्री अंधार पडला तरी भक्त गडावर येत होते। व्यवस्थित येणे, व्यवस्थित जाणे, पार्किंगच्या ठिकाणी गाडी पार्क करणे यासह महंतांनी व पोलिसांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिल्यामुळे मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये भक्तांचे दर्शन पार पडले।